जय गजानन. श्री शंकर संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र. श्री गणेशाय नमः. हे सर्वज्ञ सर्वशक्ती, हे जगत उद्धारा जगतपती, साय व्हावे सत्वरगती, या लेकरा कारणे. जे जे काही ब्रह्मांडात, जे जे काही ब्रह्मांडात, ते ते तुझे रूप सत्य. तुझ्या पुढे नाही कचित कोणाची प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर, विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप ब्रवे, दास गुणस आता पावे हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महाकाल तोची ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा. भीमा शंकर मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्रीकृष्णेश्वर म्हणून वेरुळ गावी तूच की. तूच परळी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वतीकांत, सर्व संकट निवारता. हे कृपार्णवा नारायणा, महाविष्णू अनंतगणा, हे शेषशाही परिपूर्णा, नरहरी वामन रघुपते. तू वृंदावणी श्रीहरी, तू पांडुरंगी पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माझी जगन्नाथ. द्वारकेशी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन, तैसे तुझ ठरविती. आता हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्रा सहाय्य करा. हेच मागणे पसरणी पदरा, तूच विठ्ठले दास गणू. गजानन जे स्वरूप काही, ते तुझं न वेगळे नाही. दत्त भैरव मार्तंड तेही, रूप तुझेच अधोक्षजा. या सर्व स्वरूपा कारण, आदरे मी करी वंदन, माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्ष लेकराते, पायी दास गणू ते हीच तुझला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर, देवी नाथ मच्छिंदर, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन घडीचे. हे तुकारामा महासंता, तुझ लागी दंडवता, करिता होई मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबा साई, लेकरांसाठी धाव घेई, वामन शास्त्री माझे आई, माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना, महासंत आनंदघना, तुला येऊ दे काही करुणा, या जानदास गणूची. तुम्हा सर्वा प्रार्थून स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा. जे जे तुम्ही वरवाल काही, तेच लीन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमचा असे. माघमासी सप्तमीस, वैद्य पक्षी शेगावात, तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष, पंथाची या माझारी. उष्ट्या पत्रावळी शोधन, तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नामाविधान, पिसा पिसा ऐसे तुम्हा. उगीन वाडा विमती, म्हणून ऐसी केली कृती, तुम्ही साच गुरुमूर्ती, लपून बसाया कारणे. परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हाला गुणी पाहुणी, ब्रह्मा हातफळी देऊनी, पाय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर्नर, ब्रह्मा ते सारून दूर शरणालय तुम्हाला. मंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस, तेथे जानराव देशमुखास, मरत असता वाचविले. केवळ पाजुनिया तीर्था, आपल्या परिचय समरता, तुझा लागे दंडवता स्वामचा वरचेवर. तुझ्या लिला निधीचा नच लागे पारसाचा, टिटविने सागराचा अंत कसा घेवेल. पितांबरा देऊनी भोपळा, नाल्यास तुम्ही पाठविला, जलते हो आणविण्याला, ताण लागली म्हणून. पितांबरासी बजाविले, ओंजळीने पाणी भले, न पाहिजे तुहा भरिले, या माझ्या भोपळ्यात. जलात तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरून घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा, या तंत्र करू नको. तुंबा बुडेल ऐसे पाणी, नवते नाल्या लागुनी, विश्वास ठेवून या वचनी, ऐसे केले पितांबरे. नाल्याच्या जलासी, तुंबा तुला विला सरसी, आपोआप त्या टायासी, भव्य खाच पडली की. तुंबा त्यात भरला साचा, तुंबा त्यात भरत आला, ऐसी तुझी आगात लिला, ती साच वर्णाव्याला, शेषे थकेल वाटते. सोमवारी प्रदोषासी, बंकटलालाच्या सदनासी, भाविका आपण योमकेशी, दिसतासा महाराजा, यात नवलना तिळभर, काकी तूच शंकर रमावर. हे जेवढे चराचर,
तेवढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत, म्हणून पडतील भ्रमांत माया अंश होणी. प्रातकाळचे वेळी संपली होती दिवासळी, जानकी राम देईना मुळी विस्तव तुमच्या चिलमेस. जानकी राम सोनार बागेश्वरीचा वैश्वानर, द्यावेसी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञानी जाणून, कौतुक दाविले करून चिलिम विस्तवा वाचून पेटून या दाविले. सोनार विस्तव देण्याला नायेसे बदला, म्हणून येता झाला राग भगवंता कारणे. चिंचणे सोनाराचे नाचले अक्षय तृतीयेचे, प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य. अवघे टकडका पाहती नाका पदर लाविती, एकमेका सांगती चिंचणे खाऊ नका. मग जानकी राम म्हणाला साधूस विस्तव मी ना दिला, त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन, धन्य धन्य हा गजानन. मग तात्काळ उठन वेगीसी आला बंकट सदनासी, हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन. बंकटलालाच्या वशिलाने चरण धरिले सोनाराने, अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते देवा. गुरु राय अंतर मो आपले साचार, तेच का हो केले कठोर विषयी समरता. आता या चिंचवण्याशी हात लावा पुण्यराशी, त्या विनमी सदनासी न जाय येथून. एसी त्याची ऐकून गिरा, चिंचवण्याशी लाविले करा. चिंचवणे तेच झाला जरा अमृताचा विभूत हो. या परी जानकी राम शरण आला, अखेरा पुल्या पदाला मुकीन चंदू कृतार्न केला, खाऊन दोन कानवले. माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा, त्यास बोत अध्यात्म्याचा तुम्हीच एक केलात. भ्रांती त्याची उडविली प्रपंच माया तोडिली, मोक्ष परती लादली तया माग माधवा कारणे. ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहुण, पदरी पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती. वसंत पूजे कारण घनपाटी ब्राह्मण, आणविलेत आपण ऐन वेळी ते देवा. बंकटलाले आपणासी नेले खावया मक्यासी, आपुल्या मळ्यासी अत्याग्रह करुणी. मोहळे होती मळ्यात मधमाशांची भव्य, मोहळे होती मळ्यात मधमाशांची भव्य सत्ते. ती पेटविता अकटी प्रत उठती झाली निजलीले. मधमाशांची पाहून लोक करीती पलायन, भय जीवांचे दारुण आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यात, मधमाशा तोंडात बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुर्नी पाहती परिण कोणाची होय छाती, तुम्हा सोडावया गुरुमूर्ती मधमाशाच्या त्रासातून. बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशाला, त्याने मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा. काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी, मधमाशाच जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले. आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर, बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया. का की मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे, ते लपून बसतील बेटे स्वामी अवघ्या शरीरात. म्हणून ते काढावया सोनार आणवितो येठाया. आपण म्हणाला तर वाया हा त्रास घेऊ नका, योगशास्त्र येते मला, मी योगवले काट्याला बाहेर काढितो त्याजला. सोनार कशास पाहिजे ऐसे वदन कुंभक केला, ते दवा की आपण भला. तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की. हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी, जो तो मनुष्य जोडी पाणे स्वामी आपणा कारणे. आपण म्हणाला त्यावर, हे जीवांनो घटकावर बैसा या वृक्षावर, आता कोणास चावू नका. संकल्प बंकटलालाचा पूर्ण करणे आहे साचा, 16 मका शेवनाचा निर्धास त्याचा होऊ द्या. पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळूनी, संकट येता नाही कोणी तारिता ध्यानी धरा. लाडू पेढे खावायस लोक जमती विशेष, परिसाह्य संकटास कोणीही करीना. हे तत्वध्यानी धरा ईश्वरासी आपुला करा, म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्तावरती साच केला तर गुरुमूर्ती, एक्यामुखी करून न किती मी आपले वर्णन. कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत, जे होते सांगत सूक्ष्म वेदात जगाला. त्या गोसाव्यांच्या ब्रह्मगिरी पळविले क्षणात, आज्ञा त्यासी करून अजूनपर्यंत त्या ठाई. त्या गोसाव्याच्या ब्रह्मगिरी महंत आणला वाटेवरी, जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसिला. चौकडन होता पेटला तो अग्नी आपण शांत केला, तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुकती वाटले.
सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण. अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी गेले तुम्ही. टाकळीकर हरिदासाचा घोडा ती द्वाडसाचा, तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात. घोडा अज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अवश्य, काही आपणाला नाही उरले जगात. अडगाव